सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कारवे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथे एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आरोपी टोळक्याने गुरुवारी मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पहिलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। राहुल जाधव असं हत्या झालेल्या 35 वर्षीय पहिलवानाचं नाव आहे। तो खानापूर तालुक्यातील कारवे गावात राहतो। गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे। गुरुवारी रात्री 12च्या सुमारास राहुल जाधव हे कारवे येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर होते। यावेळी अचानक या ठिकाणी हल्लेखोर टोळकं आलं। त्यांनी गुप्ती आणि तलवारीच्या सहाय्याने राहुलवर सपासप वार केले। एवढेच नव्हे तर त्यांनी हॉकी स्टिकने मारहाण करत पहिलवान राहुल जाधव याची निर्घृण हत्या केली। माणिक संभाजी परीट, गजानन गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राहुल जाधव यांच्या भावाने केला आहे। यातील माणिक परीट, गजानन शिंदे आणि नयन धाबी या 3 संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे।